नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनल. मित्रांनो, गेल्या काही 6-7 दिवसांपासून आपलं ऑनलाईन लेक्चर आलं नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचे मेसेज राहिले, पण काही अडचणी होत्या, काही काम होते, त्याच्यामुळे नाही जमलं. पण आजपासून आपण कंटिन्यू आपले रेग्युलर एक गणित आणि एक दुसरं जीके असे 2 प्रकारचे लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्ही रोज याला बघत चला, जेणेकरून तुम्हाला प्रश्न बेसिक मध्ये कसा सोडवायचा आणि त्यानंतर त्याला ऍडव्हान्स मध्ये कशा प्रकारे सोडवायचा या दोन्ही गोष्टी माहिती पडते. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे लसावी आणि मसावी, आणि तसे आपण त्याबद्दल आज बघूया. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला एक सिरीज चालू आहे 90 डेज हार्ड चॅलेंज. त्याच्या अंतर्गत मी सर्वचे सर्व टॉपिक्स गणित आणि जीकेचे घेण्याचा प्रयत्न करतोय. जर लागलंच मधात जर एखादी चांगला तुमचा कठीण असला रिझनिंगचा टॉपिक, तर तो सुद्धा आपण इथे घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा आपला लसावी मसावी, त्याआधी प्रश्न घेण्याआधी थोडंफार आपण बेसिक बघून घेऊ. लसावी मसावी काय असतं काय नाही ते, नंतर आपण मग आपल्या विषयाकडे बोलू. सर्वात आधी आपण बघू लसावी म्हणजे काय. लसावी याच्या नावातच लपलंय. लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक. काय? लघुत्तम सामायिक विभाजक. आता पहिली गोष्ट विभाज्य. सॉरी, काय हे? विभाज्य. यालाच आपण साध्या भाषेत म्हणतो गुणक. काय म्हणतो आपण याला? गुणक. आता सर्वात आधी आपल्याला या 3 शब्दांचा अर्थ जर समजला तर त्याचाच अर्थ म्हणजे काय तुम्हाला लसावी म्हणजे काय हे समजून घे. ठीक आहे. सर्वात आधी विभाज्य किंवा गुणक म्हणजे शब्द काय ते आपल्याला समजून घ्यायचं. समजा मी तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे 5. कोणती संख्या घेतलेली आपण? 5. आणि या 5च्या गुणामध्ये म्हणजे एकंदरीत 5च्या मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा 5च्या पाढ्यामध्ये येणारी ज्या काही संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो? 5चे गुणक. मग कोणकोणते बरं 5चे गुणक? 5चा गुणक आहे 5, 10, 15, 20, 25, समजा 30. चालू द्या पुढे. हे काही थांबणार आहे का आपलं? कधी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सामायिक. सामायिक तसं तरी एक लेक्चर लागतं डायरेक्ट याला, पण आपण शॉर्ट मध्ये समजून, कारण ऑलरेडी तुम्हाला लसावी मसावी येतं, हे मी अजून करून चालतोय. ठीक आहे. मग सामायिक म्हणजेच काय तुम्हाला माहिती? जो दोन्ही घटकांमध्ये आढळून येतो. कारण तुम्हाला माहिती लसावी किंवा मसावी आपल्याला कमीत कमी 2 संख्यांमध्ये काढावा लागतो. कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्या जरी असल्या तरी त्याच्यात आपल्याला लसावी मसावी काढावा लागतो. ठीक आहे. मग समजा इथे मी दुसरी संख्या घेतली 10. मग 10चे गुणक काय काय रे? 10चा गुणक आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70. ठीक आहे. म्हणजे हे थांबणारे कधी आता नाही, हे आपले चालूच राहणार आहे. मग याच्यापैकी दुसरा शब्द काय आपला की सामायिक. सामायिक म्हणजे काय? असा शब्द जो दोन्ही घरांमध्ये येतोय किंवा असा अंक जो या दोन्हीच्या गुणकांमध्ये समान आहे. मग दोन्हीच्या गुणकांमध्ये समान कोण आहे? 10 पहिले, नंतर आहे 20, त्याच्यानंतर आहे 30. ठीक आहे. आता जे 5 मध्ये येतात ते सर्व 10 मध्ये येतात आपले. मग पहा सामायिक कोण कोण आहे? 10 आहे, 20 आहे, 30 आहे, आणि हे पुढे आपलं चालूच राहणार. ठीक आहे. पण मग पुढचा शब्द काय आपला? लघुत्तम. काय आहे? लघुत्तम म्हणजे कसा? मग लहानात लहान. कोण? लहानात लहान. मग या सर्वांपैकी लहानात लहान कोण आहे आपला? 10. लहानात लहान कोण आहे? 10. मग मला सांगा 5 आणि 10 कोणाकोणाचे? 5 आणि 10चा लसावी काय येईल मग आपला? 10. 5 आणि 10चा लसावी काय येईल मग आपला? 10. लसावी म्हणजेच काय? लघुत्तम. ठीक आहे. सामायिक. सामायिक म्हणजे तो दोघींच्या घरामध्ये येतोय. आणि तिसरा म्हणजे काय आपला? विभाज्य. काय? विभाज्य. पण जरी वाचताना नाव लसावीचं असं लघुत्तम सामायिक विभाजक असलं, विभाज्य असलं, तरी सोडवताना मात्र त्याला कसं सोडवावं लागतं? विभाज्य आधी काय करावं लागतं तुम्हाला? अंकांचे विभाज्य, त्याच्यानंतर त्यांच्यामधले सामायिक, आणि त्याच्यात पण त्यांच्यामधले कोण? मग सर्वात लहान. कसा? मग सर्वात लहान. तो काय असतो? मग आपला लसावी असतो. पुढचा पाहू मसावी म्हणजे काय. मसावी. मसावीचा फुलफॉर्म काय आहे? महत्तम सामायिक विभाजक. काय? विभाजक. सर्वात आधी नवीन शब्द आपल्यासाठी विभाजक. विभाजक म्हणजे काय? विभाजक म्हणजे एखादी संख्या दिलेली तुम्हाला, जसं की समजा ही दिलेली मी तुम्हाला 10.
आता 10चे विभाजक एखादी संख्या दिलेली आहे आणि त्याचे विभाजक म्हणजे काय, मग 10चे विभाजक म्हणजे काय, 10ला ज्याही संख्यांनी भाग जातो, काय 10ला ज्या सर्व संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो, त्या 10चा विभाजक असे म्हणतो. मग 10ला कोणी कोणी भाग जातो, एकाने पण जातो, दोनाने पण जातो, त्यानंतर 5ने पण जातो आणि 10ने सुद्धा जातो. मग 1 2 5 10 हे काय झाले, मग आपल्या 10चे विभाजक झाले. काय झाले ते 10चे विभाजक. मग विभाजक म्हणजे काय, भाग देणाऱ्या संख्या किंवा विभाजक. विभाजक असं काय, विभागणे. काय विभागणे. विभागणे म्हणजे कसं, सारख्या तुकड्यांमध्ये विभागणे. मग 10ला जर 3ने भागलं तर सारख्या तुकड्यांमध्ये विभागतंय का, ते तर नाही. जेव्हा आपण 10ला एकाने भागू तेव्हा एककाच्या तुकड्यात विभागणार आहे, जेव्हा 2ने भागू तेव्हा 2च्या तुकड्यांमध्ये विभागणार आहे, जेव्हा 5ने भागू 5च्या तुकड्यांमध्ये विभागणार आहे, आणि जेव्हा 10ने भागणार तेव्हा 10चा एकटाच तुकडा तुमच्याकडे उरणार नाही. मग यांना काय म्हणलं आपण, त्याचा विभाजक. बरोबर. मग त्यानंतर सामायिक. सामायिकसाठी आपल्याला कमीत कमी संख्या किती पाहिजे, 2. समजा मी दुसरी संख्या घेतली 15. मग 15चे विभाजक कोण कोण आहे, 1 3 5 आणि 15. कोण कोण आहे मग 15चे विभाजक, 1 3 5 आणि 15. पण त्यांच्यातले सामायिक ओळखावर कोण कोण आहे, सामायिक कोण कोण विभाजक आहे मग यांचे, 1 5. सामायिक म्हणजे काय, तो दोन्हीच्या घरात येतो तो. त्याच्यानंतर हे 5. ठीक आहे 5. आता विभाजक एवढेच होते, विभाजक 10 पर्यंत, याच्या 15 पर्यंत, याच्या पुढचे विभाजक झाले का त्याचे नाही. मग हे 2 विभाजक आले. पण यांच्यापैकी कोणता घ्यायचा आपल्याला, महत्तम. महत्तम म्हणजेच कसा, मोठ्यात मोठा. कसा, मोठ्यात मोठा. या दोघींमध्ये मोठ्यात मोठा कोणता आहे मग, 5 आहे. कोण आहे मोठ्यात मोठा, 5. म्हणून या 10 आणि 15चा मसावी किती आला आपला, 5 आला. किती आला मसावी आपला, 5. पुढे चालून मित्रांनो तुम्हाला मी याच्यात काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, मी ट्रिक म्हणून सांगत नाही. विभाज्यतेच्या कसोट्यांनुसार तुमचं प्रत्येक, काय म्हणतो मी तुम्हाला, विभाज्यतेच्या कसोट्यांनुसार लसावी मसावीचं प्रत्येक गणित कसं सुटतं ते आपण आता पाहू. आता आपण डायरेक्टली प्रश्नांवर जाऊ. आता याच्यामध्ये पहा मित्रांनो 5 ते 6 टाईप पडतील, पण त्याच्यातले मी आज अपूर्णांक आणि दशांशाची घेतलेलं नाही, कारण त्यासाठी मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे जेणेकरून तुम्हाला अपूर्णांक आणि दशांशाचे जे गणित आहे आरामात सोडवता आले पाहिजे. घेऊ आपण आता प्रश्न डायरेक्टली. पहिला प्रश्न, 48 60 आणि 72 यांचा मसावी किती. आता तुम्हाला आताच्या आता याचे उत्तर काढण्याचे 3 रस्ते. सर्वात पहिला आपण पाहू बेसिक. बेसिक काय येईल, तिघींचं लसावी मसावी काढा. 48 60 आणि 72. ठीक आहे. मग तिघींना कोणी भाग जातोय, सर्वांना माहिती. एकदम नवीन पोरग आहे तर भाऊ 2ने भाग दे, नंतर परत 2ने दे, नंतर परत 2ने दे, नंतर परत 2ने दे, असं चालू दे. मग 3ने 4ने देत राहायचं, शेवटी ते उत्तर येऊन जाईल. पण प्रो लेवल, याच्यापैकी पण प्रो लेवल समजा 12ने भाग जातोय. सगळ्यांना माहिती की 12 36 12 चौक 48 12 पंचे 60 आणि 12 सक 72. असा कोणता सामायिक घटक आपल्याकडे आहे का की ज्याने या सर्वांना भाग जाणार आहे, आता नाही. असा कोणता सामायिक घटक आहे भाग जाणार आहे म्हणून नाही. म्हणून आपला मसावी किती आला, 12. मसावी किती आला आपला, 12 आला. ठीक आहे. हे झाली तुमची बेसिक पद्धत. प्रश्न सोपा होता म्हणून बेसिक पद्धतीने सुद्धा लवकर निघून गेला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याकडे 48 60 आणि 3 अंक असते, डायरेक्ट काय करायचं, यांची वजाबाकी करून टाका. या दोन्हीची वजाबाकी किती उरत आहे, 12. आणि यांची वजाबाकी किती उरत आपले, 12. जर दोन्हींची वजाबाकी सारखीच असेल तर 100% हा काय असतो आपला, लसावी असतो. काय असतो 100% लसावी. आता मी हे 3 काड्या बी काढल्या नसते, माझ्यासमोर प्रश्न काय केलं, ऐकली 60 मधून 12 वजा केले, 60 मधून 72 केले असते, उत्तर आलं असतं 12. आणि 48 मधून 60 केले असते किंवा 60 मधून 48 केले असते, किती आले असते, 12. दोन्ही ठिकाणी जर सारखं उत्तर येतं 100% यांचा लसावी काय आला असता आपला, 12 आला असता. अजून तुम्हाला पुढे पुढे सांगेल मी वजाबाकी करून सुद्धा मसावी कसा येतो काय नाही. ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये असं काही नाही ट्रिक आहे, ट्रिक नाहीये, कन्सेप्ट साधारणपणे. कन्सेप्ट कशी येते त्याच्यासाठी आधी खूप म्हणजे 15-20 मिनिटांची कन्सेप्ट समजायला वेळ लागेल, पण आपल्याला उशीर जास्त करायचा नाहीये, फक्त समजून जादू ती समजाय तुम्हाला. त्याच्यात तिसरी पद्धत काय आली असते. आता मला सांगा 48 60 आणि 72 काय आहे, 48 60 आणि 72 या तिन्हींना कोणी कोणी भाग जातो रे, जसं की 3ने याला पण भाग जातोय, 3ने याला पण भाग जातोय आणि 3ने याला पण भाग जातोय.
तर मग 100% गॅरंटी काय होती की याच्या मसावीला सुद्धा 3 भाग जाईल. काय आहे याच्या मसावीला सुद्धा काय आपला 3 भाग जाईल. मग लसाला 3 भाग जाईल, 8 ला 3 भाग जातो का कट, 10 ला 3 भाग जातो का कट, 12 ला जातो आणि 15 ला सुद्धा 3 भाग जातो. ठीक आहे. मग 3 ला याला भाग जातो, याला पण जातो, पण मला सांगा 15 न 48 ला भाग जातो का. आता ही तुम्हाला टेक्निक शिकायला थोडी कठीण जाईल, मी 100% गॅरंटी देतो. का कारण तुमच्यासाठी मी म्हणतोय खूप नवीन आहे, पण लसावी मसावी मित्रांनो जास्तीत जास्त 1 मिनिटात उत्तर, 1 मिनिट नाही 30 सेकंद मॅक्सिमम. मी काय म्हणतो पहिल्यांदा दुसरी पद्धती सांगितली, काय करायची होतं फक्त वजाबाकी. तुम्हाला तिन्ही सांगतो, बेसिक कन्सेप्च्युअल पुढे, कारण जे पेपरात सोडवायचंय ते, आणि त्यानंतर हे. आता 3 भाग 15 ना 48 भाग जातो का नाही, म्हणून 15 ला येईल का आपल्याला, मसा येईल का नाही. उत्तर काय आलं आपलं 12. उत्तर काय आलं मग आपलं 12 उत्तर आलं. आणि पेपरात तुम्हाला याच 2 मेथडी वापरायच्या आहे. पहिल्या मेथडनुसार आपलं भलं होणार नाहीये. वर्दी अंगावर हवी आहे तर काहीतरी नवीन तुम्हाला शिकावं लागणार आहे. पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये एकदम सोपं जे काही विषय नाहीये, 72, 60 आणि 96 तुम्हाला समजतच आहे. 8 4 सर्वांना भाग जातोय, 8 पण जातोय आणि 12 पण. कारण काय 24 ने याला भाग जातोय का नाही, 24 ऑलरेडी कॅन्सल झालं. तिन्हीपैकी 12 ना 3 भाग जातोय का रे. मसावी म्हणलं तर मोठ्यात मोठी संख्या घेऊन घ्यायची ऑप्शन मधली. आपण 24 घेतली, 24 भाग जातोय सर्वांना नाही. मग 12 घेतले, 12 भाग जातो का, याला पण जातो, याला पण जातो आणि याला जातो का रे, 12 भाग जातो, 100% भाग जातो. म्हणलं लसावी किती, मसावी किती आला आपला 12. प्रत्येक ठिकाणी ट्रिक नेहमी वापरली, कॉमन सेन्स वापरा. काय वापरायचं आहे, कॉमन सेन्स. कारण मसावीच काय आहे की दिलेल्या या सर्वांना काय जातोय त्याने त्या संख्येने भाग जातोय, आणि ती संख्या कशी स्वतःमध्ये मोठ्यात मोठी संख्या आहे. म्हणून काय अर्थ मसावी करताना आपल्या समोर 72, 60 आणि 96. मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या असणार. सगळ्यात मोठी संख्या काय 24. 24 घेतली, 24 ने 72 जातो, 96 ले जातो, पण 60 ले जातो का, 60 ला 24 ने भाग जातो का नाही. लगेच समजतंय आपला 4 त्रिक 12, 72 होता, ते येतं का उत्तर याचं नाही. मग याने जात नाही, मग 12 घेतला, 12 ने तिघींना भाग जातो का. आता हे आंडू पांडू वाल्याचं काम नाही बरं, ज्याचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, ज्याचे 20 लोक पाडे पाठ आहे, त्याचं तरी काम आहे कमीत कमी. कारण काय 12चा पाडा पाठ पाहिजे. 12 सक 72, 12 पंचे 60 आणि 12 नाठे 96, एवढं तरी आपलं पाठ पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, लसावी मसावीचा प्रश्न करताना मसावी घेतला म्हणजे सर्वात मोठा ऑप्शन घ्यायचा आधी, आणि लसावी घेतला म्हणजे सर्वात लहान घ्यायचा आधी ऑप्शन. पाहू पुढे आपण. आता लसावी करायचं आहे. लसावी करायच्या आधी बेसिक मेथड पाहू, नंतर मग आपण आपली ऍडव्हान्स मेथड काय ते. ठीक आहे. 45 आणि 75. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोघींना बाकी तीन जातोय 15 ने. 15 त्रिक 45, 15 पाचा 75, उरलेले 2 5 त्रिक 15 आणि 15 15 15 गुणिले 15 किती येतात आपले 200. लसावी किती आला आपला 225. लसावी किती आलेला आपला 225. पण इथं एक कन्सेप्ट जर तुम्ही शिकलेले असाल तर काय कन्सेप्ट की आपला जो लसावी येणार आहे एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. कारण याचं लेक्चर शिकवताना मी जवळपास फक्त लसावीला 1 तास घेतो आणि मसावीला 1 तास घेतो. कारण या जर कन्सेप्ट तुम्ही शिकले तर याचं उत्तर तुम्ही पाहता क्षणी काढलं असतं. बाकीचे ऑप्शन 1 मिनिटात कट केले असते, ये कट कट आणि याचं उत्तर. का, कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली असती. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर आलेली असेल मित्रांनो तर कोणत्याही ट्रिकचं आपल्याला काम पडत नाही. ठीक आहे. येणारा लसावी म्हणजेच काय असतो रे 45 समजा आणि 75. ठीक आहे. लसावी म्हणजे काय, अशी संख्या की ज्या संख्येला या दोघांनी काय जाईल भाग जाईल. काय की अशी संख्या की ज्या संख्येला या दोघांनी पण काय जाईल भाग जाईल. मग मला सांगा ज्या संख्येने 9 ने, जसं समजा 9 आता 45 ला कोणी कोणी भाग जातो 5 ने पण जातो आणि 9 ने पण जातो. मला सांगा 9 ने 45 ला भाग जातो आणि 45 ने या लसावीला भाग जातो, तर काय या 9 ने या लसावीला भाग जाणार नाही का. कन्सेप्ट समजून घ्या. हे कन्सेप्ट समजायला 15-1 मिनिटं लागतात, पण आपण कमी प्रमाणात समजण्याचा प्रयत्न करू. फक्त काय म्हणतोय आपलं लसावीचंच म्हणणं काय की ज्या 2 संख्या यांनी याला भाग जातो. ठीक आहे. मग याला ज्या संख्येने भाग जातो त्याच संख्येने याला लसावीला भाग जाणार नाही का, 100% जाईल. कारण याच्यात 45 सुद्धा लपलेली आहे. बस मग आपण 9 काढला, 9 ची कसोटी माझी पाठ आहे. मग लसावी मध्ये जो 9 आला तो आपलं उत्तर येणार. मग कसं येणार ते आपण बघू. मग आता 100% 9 न भाग कोणाला जातोय 45 ला 9 न भाग जातोय. म्हणजेच येणाऱ्या लसावीला सुद्धा काय होणार आहे आपल्या 9 न भाग जाणार आहे. मग 15 न 9 न भागला जातं का नाही. 15 न
150ला भाग जातो का? नाही, कारण त्यांची बेरीज ज्याला त्याला 9 भाग दिला पाहिजे. मग 5 आणि 2 7 आणि 2 9 9 भाग जातो. आणि 5 आणि 2 7 9 भाग जातो का? तर नाही. उत्तर काय आलं मग आपलं? ऑप्शन क्रमांक 3. आता हे जर प्रश्न माझ्या समोर आला असता तर आपण लसावी काढत बसलो असतो का? नाही. डायरेक्टली 45 आहे ना, 9 आले, 9 भाग जातो का? नाही, नाही जातोय, नाही. उत्तर आलं आपलं ऑप्शन क्रमांक 3. किती लागले? 10 सेकंद लागले मोजून. किती लागले? फक्त 10 सेकंद. हा अप्रोच आपल्याला पेपरात ठेवायचा. आणि पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत तुम्हाला कन्सेप्ट कोणीच शिकवलेल्या नाहीये मित्रांनो. काय नाही, असंच समजलं जातं तुम्हाला की काही कामाचे नाहीये, पोलीस भरतीच्या पोरांना शिकवा कसं काय नाही. पण तुमच्यासारखे हुशार कोणी नाही. कारण काय, गणित कोणाचंच पक्क नसतं, त्याला पक्क बनवावं लागतं. आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे कन्सेप्ट शिकाव्या लागतात, नियम शिकावे लागतात. फुलच असं धतुऱ्या तुतऱ्या करून चालत नाही. कोणी तुम्हाला एकदम समजावून सांगतं की बाळांनो 75 अधिक 3 याच्यामध्ये 1 2 3 करून करा, ते तुम्हाला पण समजतंय, पण काही वेळानंतर तुम्ही ते विसरून जाताय. पण कन्सेप्च्युअली जर शिकताय तर कधीही तुम्ही ते विसरत नाहीये. म्हणून मित्रांनो, कोणतीही गोष्ट शिकताना कन्सेप्च्युअली शिका. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एका पेटीत आंब्याचे, आता काही आपले लेखी प्रश्न आहे, शाब्दिक उदाहरण आपण म्हणू शकतो. एका पेटीत आंब्याचे, प्रश्न समजून घ्या. शाब्दिक उदाहरणांमध्ये तेच आहे. प्रश्न रटू नका, प्रश्न आधी समजून घ्या, प्रश्न म्हणतो काय, त्याच्यानंतर त्याचा उत्तर काढण्याचा प्रयत्न. एका पेटीत आंब्याचे 15 25 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळीस काय होतंय? 6 आंबे कमी पडताय. किती आंबे कमी पडताय? 6 आंबे. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? काय विचारते त्यांनी की आम्ही पेट्या भरतोय, एका पेटीत किती भरतोय? 15 आंबे. समजा दुसऱ्या पेटीत भरतोय आम्ही 25 आंबे आणि तिसऱ्या पेटीत भरतोय आम्ही 30 आंबे. मग या आंब्यांच्या पेट्या भरत असताना काय होतं की कुठेतरी आमचे काय होताय? 6 आंबे आम्हाला कुठेतरी कमी पडताय. काय होतंय? कुठेतरी आम्हाला 6 आंबे कमी पडताय. मग ते 6 आंबे जे कमी पडतायत त्यांना आपल्याला शोधायचं आहे. मग एकूण आंबे काय होतात? आपल्याकडे काय असतील? आधी एकूण आंबे असतील, एकूण कितीतरी आंबे असतील. मग त्यांचे आपण काय करतोय? गट बनवतोय. काय करतो आपण? त्यांचे सारखे सारखे गट. पहिला गट बनवला 15चा, दुसरा 25चा, तिसरा 30चा. लगेच पुढचा 15चा, 25चा, 30चा. लगेच पुढचा 15चा, 25चा, 30चा. पण शेवटच्या गटामध्ये काय होतंय? 15चा गट बनतोय, 25चा गट बनतोय, पण 30च्या गटामध्ये 6 आंबे काय होताय? कमी पडताय. काय करताय? 6 आंबे कमी पडताय. मग ते 6 आंबे समजा आपण जर इथं वाढवल्या दिसतं, अजून करून चाल की 6 आंबे आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. एक्स्ट्रा आहे म्हणजेच काय? मग या तिघींचा काय येतो? एकूण आंबे कसे येतील मग आपल्याकडे? लसावी येणार नाही का? कारण 6 आंबे कमी पडणार का जर यांचा लसावी आला तर? तो नाही. मग ते 6 आंबे आपण याच्यात एक्स्ट्रा आधीचे टाकून दिले. एक्स्ट्रा टाकले म्हणजेच काय? मग तो काय आला? यांचा लसावी आला. मग या तिघींचा लसावी काय येईल बरं? तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे लसावी कसा काढायचा. मग काय समजा 15 25 आणि 30. ठीक आहे. मग 5 भागला आपण याला, किती उरले तुमचे? 3 5 आणि 6. ठीक आहे. मग 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 9 5 45. जास्त आलं खाली. 1 मिनिट. 3 भागायचं. इथं आला 1 आणि इथं आला 2 आणि इथं आले 5. 3 दुने 6, 6 त्रिक 1 मिनिट 5 आहे ना, 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 5 15 म्हणजे किती आली? हे 150. किती आंबे आले आपल्याकडे? 150 आंबे. केव्हा? जेव्हा हे 6 आंबे एक्स्ट्रा आपण टाकले, म्हणजेच काय? या तिघींचा काय काढला आपण? लसावी काढला. तेव्हा किती आंबे आले आपल्याकडे? ते 150. पण त्यांनी काय सांगितलंय की पेटीत किती कमीत कमी आंबे, म्हणजे आपल्याला 6 घेतले, त्याच्यात टाकणं पडेल का? नाही. ते 6 काढून घ्या. 6 काढून घेतले. किती उरलेलं मग? वजा 6 केले तर 144. किती उरले मग आपल्याकडे आंबे? 144 उरले. मग 144 आंबे कशा सांगायचे आपल्याला? डझन मध्ये. हे डझन आहे हा. डझन झालं का ते? डझन. डझन मध्ये सांगायचे. मग 144 आंबे डझन मध्ये कसे होतील? 444 भागेला 12. 12 1 12. त्यानंतर उरले किती? 2. 12 दुने 24. किती डझन आंबे झाले मग ते? 12 डझन आंबे काय आपल्या पेटीमध्ये आहे. किती आंबे आपल्या पेटीमध्ये? 12 डझन आंबे आपल्या पेटीमध्ये आहे. आणि पूर्ण या पेट्या बांधण्यासाठी त्याला किती डझन आंबे पाहिजे? मग 12.5 डझन आंबे पाहिजे. प्रश्न जर समजून घ्याल तर 100% उत्तर तुमचं लगेच. ठीक आहे मित्रांनो, हा आपला पुढचा प्रश्न.
पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे माहिती काय, ह्या प्रश्नामध्ये आपण बेसिकचा यूज करू. ठीक आहे, बरं म्हणते माझून मास्तरले बेसिक येत नाही काय, जे आम्हाला समजत नाही तेच करून दाखवतो. आपण काय करू आता याच्यामध्ये बेसिक वापरू. बेसिक मध्ये काय येईल आता 96, 528, त्यानंतर काय 2160 आणि त्यानंतर 3520. किती 3520. ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं, कमीत कमी दोनांना भाग जातो सगळ्यांना माहिती आहे. चारांना जातो का ते चेक करा. चारांना कसं चेक करतो आपण, याला जातो चाराने. शेवटच्या दोन अंकांना जर चाराने भाग केला तर पूर्ण संख्येला सुद्धा चाराने भाग जातो. तसं तर 8ने पण जातोय, पण नवीन नवीन मोठी संख्या आहे तर आपण साधारणतः चाराने भाग द्यायचा. आणि प्रश्न मोठा आहे, वेळ लागणार आहे, पण त्या मागच्या नंतरच्या जर तुम्ही मेथड दोन घेतल्या माझ्या, यांची वजाबाकी वगैरे करून आरामात तुमचं उत्तर निघतं. यांची वजाबाकी म्हणतो, यांना दोघींना सुद्धा काय जातं, चाराने भाग जातो. चाराने भाग दिला, किती येते उत्तर, 4 दुने 8 आणि 4 चोक 16. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 पंचे 20, 4 चोक 16, शून्य तसा तसा. 4 8 32, उरले 3, 3 2, 4 8 32 आणि हा शून्य तसाचा. पुढे परत चेक करा बरं, 4 भाग जातोय का, तर जातो. 4 इथं पण भाग जातोय. 4 8 32, 4 10 40 आणि 4 दुने म्हणजे 20 दुनेला 4 दुने 80 जातो का 4 4 सक 24. ठीक आहे, 4 त्रिक 12, त्याच्यानंतर परत 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20, 4 पंचे 20, 4 दुने 8, 4 दुने 8 आणि शून्य तसाचा तसा. आता मला सांगा एखादी अशी संख्या की ज्या संख्येने या सर्वांना भाग जाईल. आहे का कोणी अशी संख्या ज्या या संख्या सर्व संख्यांना भाग जाईल म्हणून, नाहीये. आहे कोणती संख्या, नाही. 2 जातो, याला जाईल का 2 नाही, याला पण जाणार नाही, याला जाईल का 5 जाईल, 3 जाईल का सगळ्यांना, पहा बरं, 5 आणि 3, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, याला जातो पण याला 3 भाग जाईल का, नाही. म्हणजे अशी आपल्याकडे एकही संख्या नाही येतात की जिने या सर्वांना भाग जाईल, म्हणून उत्तर काय आलं आपलं मग 4 गुणेला 4, 4 चोक 16. किती उत्तर आलं मग आपल्याकडे, 4 चोक 16. किंवा तुम्हाला मी ऑलरेडी दुसरी पद्धत सांगितली, काय करायचं, असा प्रश्न आला की महत्व म्हणजे मोठं ऑप्शन चूज करायचं. फक्त काय बघायचं, मोठं ऑप्शन बघायचं की ज्या या 24ने या सर्वांना भाग जाईल का. जर 24ने नाही गेलं तर याच्या नंतरची जी मोठी संख्या आहे म्हणजे कोणती आली 16, 100% या दोन्हीपैकी उत्तर असतं म्हणजे असतं. तुम्ही काही करा, चेक करून पहा. आता इथं जर पाहिलं असतं, मी एवढं सगळं केलं नसतं, काय केलं असतं मी, प्रश्न आला असतं तर, आता हे बेसिक झालं आपलं. प्रश्न आला असतं मी काय केलं असतं, मला माहिती की शेवटच्या ज्या दोन मोठ्या संख्या त्याच्यापैकी एक 100% उत्तर आहे, मग 24ने चेक केलं असतं. 24ने 96 भाग जातो, 24 दुने 48, उरले 4, 4 वर 8, 24 दुने 48 गेला भाग पूर्णपणे. ठीक आहे, पण 24ने एक अशी संख्या असेल याच्यात की ज्याला भाग जाणार नाहीये 24ने, कारण 6 आणि 5 11 आणि 112, 24ने याला भाग जाणार नव्हता. लगेच समजून गेलो. थोडाफार आपण अभ्यास जर केलेला असला तर आरामात समजून जाते 24ने कोणत्या संख्येला भाग जात नाहीये आणि कोणत्या संख्येला जातो. का समजलं असतं पहा, याला भाग जात नाही असं, 24ला कितीने भाग जातो, 3ने. मग 100% याला सुद्धा कितीने भाग झाला पाहिजे होता, 3ने झाला पाहिजे होता, पण 3ने भाग जातो बरोबर, 3 अधिक 5 अधिक 2, 3 आणि 2 5 आणि 5 10, 10 3ने भाग जातो का, नाही. म्हणजे याचाच अर्थ काय होता की 24ने याला भाग जात नाहीये. काय 24ने याला भाग जातोय का, मग नाही, म्हणून 24 कॅन्सल झाला होता. आणि 16ने नंतर मी जर चेक केला असतं तर 16ने या सर्वांना सुद्धा भाग गेला असता, कारण 16 मध्ये पहिली गोष्ट 3 आहे का, तर नाही, म्हणून आपलं उत्तर किती आलं असतं मग 16. आणि ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला वेळ लागणार मित्रांनो. जसं जसं तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल, मी जेव्हा वर्गात हे शिकवतो तेव्हा जवळपास 100 ते 150 उदाहरणं लसाई मसाईवर घेतो, एका टाईपवर 10 ते 12, जेणेकरून मी जे शिकवतोय ते तुमच्या डोक्यात जाईन आरामात, तेव्हा तुमची कन्सेप्ट बिल्ड होते. प्रॅक्टिस करताना एवढी प्रॅक्टिस करायची की ती गोष्ट आपण शिकतो तर कसाही कुठेही प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 2160 आहे. सोपा टाईप आहे हा, याच्यामध्ये एकच फॉर्म्युला पाठ करायचा आहे. काय, दोन संख्या असतात, संख्या 1 गुणेला संख्या 2 बरोबर काय, तर LCM गुणेला HCM, म्हणजेच काय, लसावी गुणेला मसावी. एक फॉर्म्युला पाठ करा, याच्यावरचा कोणताही कसाही प्रश्न आला तरी सुटून जाईल. दोन संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिला, किती आहे 2160 बरोबर. मसावी किती त्यांचा 12, लसावी मांडला आपण x, हा 12 काही इकडे भाग गेला, 12 1 12, उरले किती मग त्याच्यानंतर 8 आणि 1 9, 9 वर 6, 12 8 96 हा झाला 0.
मग लसावी काय आला त्यांचा 180 आला. लसावी किती आला मग त्यांचा 180 आला. काय एवढं विशेष उत्तर आहे का? नाही. पुढचा प्रश्न 150 व 350 या दोन्ही संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? या दोघींचा काय करायचं फक्त आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. 150 व 350 यांचा लसावी किती येणार मसावी किती येणार आहे? पाहताच की मी समजणार आहे. मसावी किती येणार यांचा 50. मसावी किती येणार यांचा 50. या दोघींना कितीला भाग जातोय 50 ने दिला उरले 3. इथं जर 50 ने भाग दिला किती उरताय तुमचे 50 दुने 100 50 त्रिक 150 50 चौक 200 50 पाचा 250 50 सक 300 50 साता किंवा 7 पाचा 35 जरी केले असते तरी किती आलं सूत्र आपलं मग 7 आलं असतं. ठीक आहे किती आलं उत्तर आपलं 7. बस यांचा काय येईल मग आता लसावी येईल. 5 त्रिक 15 15 साते 500 म्हणजे किती आले हे 105 आणि पुढे 0 आणि काय करायचं यांचं फक्त किती पट आहे म्हणल्यावर खाली 5 हे 0 करून टाकायचं इथं आणि 5 आणि 21 ला भाग 105 ला भागलं तर किती उत्तर येतं 5 दुने 10 आणि 5 1 5 किती पट आहे मग 21 पट आहे. काही विशेष नाही या प्रश्नात फक्त यांचा काय लसावी मसावी काढायचा होता म्हणून स्पीड मध्ये केलं थोडं आणि त्यांचा काय करायचा होता मग भागाकार करायचा. पुढचा प्रश्न दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे तर त्यापैकी एक संख्या 72 आहे तर त्या दोन्ही संख्येची बेरीज काय? काहीच कठीण प्रश्न आहे का? नाही. फॉर्म्युला टाका किमती टाका उत्तर आरामात ये. पुढचा प्रश्न अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने 78 128 आणि 203 या संख्यांना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी किती उरते? समान बाकी उरते. कशी उरते? बाकी समान उरते. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही काही ऑब्झर्वेशन केलं असेल तर लगेच उत्तर काढता येईल. बाकी समान उरते म्हणजेच काय होतं रे जसं काय सांगितलंय की समजा मला सांगितलं की 17 ला भागल्यानंतर 27 ला भागल्यानंतर आणि 37 ला भागल्यानंतर मला सांगितलं की या कशी संख्या आहे की ज्या संख्येने मी काय करतोय 17 ला मी भागतोय 27 ला भागतोय आणि 37 ला भागतोय तर मग बाकी काय उरते? सारखीच उरते. काय उरते आपली बाकीची? बाकी म्हणजे काय जसं की 17 भागेला 5 17 भागेला काय आहे 17 भागेला 5 5 त्रिक 15 उरले किती 2 दोनाला भाग जातो का पूर्ण? नाही. म्हणजे काय उरले आपली बाकी. म्हणजे यांच्यात सुद्धा एक कोणती तरी संख्या आहे जिने याला जर भागलं तर बाकी किती उरते? सगळ्या ठिकाणी सारखीच उरते. मग तुम्हाला मी सांगतो एवढं कॉमन सेन्स आहे की सगळ्यांकडे 2-2 शिल्लक आहे 2-2 मी कमी केले किती उरत आहे 15 25 आणि 35 आणि या तिघींना सुद्धा भाग कोणी जातो मग 5 ने भाग जातो. या तिघींना भाग कशाने जातो मग 5 ने आणि प्रत्येक वेळी बाकी किती उरते तुमची सारखी 2. बस याच प्रकारचं गणित आहे आणि या ठिकाणी काय विचारलेलं आपल्याला की 78 128 आणि 203 यांना एका संख्येने भागले असता बाकी किती उरते? प्रत्येक ठिकाणी सारखी उरते. मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं की या ठिकाणी 75 पाहिजे होते या ठिकाणी 125 पाहिजे होते या ठिकाणी किती पाहिजे 200 पाहिजे होते. प्रत्येक ठिकाणी शिल्लक किती किती आहे 3 आहे म्हणजे बाकी सुद्धा प्रत्येक ठिकाणी कशी उरते सारखी उरते. आणि या तिघींनाही भाग कशाने जातोय मग 13 ने भाग जातोय का? नाही. 39 ने नाही. 29 ने जातोय का? नाही. भाग कशाने जातो आपल्या मग 25 ने जातो. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला म्हणजे गड जिंकला आपण बाकी काहीच नाही. तर ठीक आहे मित्रांनो आपला घंट्याचा प्रश्न खूप त्रास देतो पण खूप सोपा पण आहे. काही एवढा विशेष आहे का? नाही. काय करायचं अशा प्रश्नामध्ये लसावी काढायचा असतो. म्हणजेच काय पहा 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद व 18 सेकंदच्या फरकाने टोल देतात. म्हणजे आता 9 सेकंदांना एक वाजला की दुसरा किती सेकंदांना वाजेल 15 सेकंदांना आणि तिसरा किती सेकंदांना वाजेल 18 सेकंदांना. मग त्यांना असं विचारलं की हे एकत्रितपणे कधी वाजतील म्हणजे एकटे एका ठिकाणी केव्हा येतील आपल्याला असं विचारलेलं असतं बऱ्याचदा. म्हणजे यांचा काय करायचा असतो आपल्याला लसावी. लक्षात ठेवून द्यायचं. घंट्याचा प्रश्न आला म्हणजेच काय करायचा असतो मग लसावी. कोणाकोणाचा लसावी निघेल तर 9 15 आणि 18 टोल देतात.
तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की त्यांचा एकाच टायमाला ते टोल किती टायमाला देतात ते तर पाहणं गरजेचं आहे. आता 9, 10, 12 सेकंदानं वाचता येते, पण एका टाइम असा येतो की त्या टायमामध्ये तिन्ही एकाच वेळेस वाचता. मग तो टाइम कितीतरी मिनिटांनी येतोय किंवा काहीतरी सेकंदाने तो वेळ येतोय. मग तो किती सेकंदाने येतोय ते आपल्याला आधी पाहायचंय आणि तेव्हा आपण मग एका तासात एकूण किती सेकंद आहे त्याच्याने ते भागू आणि ते आपलं उत्तर काढू. मग या तिघींचा लसावी आपण आता काढू. 9, 15 आणि 18 यांचा लसावी पाहू बरं आता किती येतोय. तिघींना कशाने भाग जातोय रे? 3 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सक 18. काय होईल मग डायरेक्टली परत 3 भाग द्या. 3 1 3, 5 जसे तसे, 3 2 6. मग 5 2 10, 10 त्रिक 3, 10 त्रिक 30 आणि 30 त्रिक 90. किती आले हे? 90 सेकंदांना. प्रश्न जर असता की किती सेकंदांना हे परत वाचता येतील एका वेळेस, तर किती सेकंदांना वाचताय? 90 सेकंदांना ते परत वाचताय. पण विचारलं काय की एका तासामध्ये ते किती वेळेस सारख्या वेळेस वाचताय. मग एका तासामध्ये किती सेकंद एकूण? 60 मिनिटं गुणेला 60 मिनिटं भागेला 90. म्हणजेच किती झाले आपले? 3600 भागेला 90. 0चा 0 कटला, 9 चोक 36. किती झाले मग हे? 40. म्हणजे एका तासामध्ये आपली घंटा किती वेळेस वाजली? मग 40 वेळेस वाजली. किती वेळेस वाजली घंटा? मग 40 वेळेस वाजली. पुढचा प्रश्न. 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर? बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 4. काय करायचं होतं? याच्यापेक्षा अशी एक लहान संख्या आहे, म्हणजे काय करायचं? याच्यातून एक कोणती तरी संख्या वजा करायची आणि ती संख्या वजा केल्यावर त्या संख्येला या तिन्हींना जर भागलं तर बाकी किती उरते? प्रत्येक ठिकाणी 4 उरते. किती उरते? बाकी 4. मग अशा आम्हाला काय करून घ्यायचं? डायरेक्टली यांचा लसावी काढायचा. कोणाकोणाचा? या तिघी लोकांचा लसावी काढायचा. 3 लोक कोण आहे? 7, 12 आणि 16. तिघींचा लसावी काढू. 4 भागवून 7 जसेचे तसे. 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. कोणी आहे का सारखा भाग देणार? आता नाही. कोणी नाही म्हणून काय करणार आहे की या सगळ्यांचा गुणाकार. 7 चौक 28 आणि 4 त्रिक 12. मग 28 गुणेला 12. ठीक आहे. इथे नाही केलं असं 12 त्रिक 36 पण आपण सर्च करू. 12 8 96 6. आजच्याला 9. 12 दुने 24. 24 अधिक 9 33. किती झाले आपले हे? मग 336. किती झाले हे? 336. आणि 336च्या पटीत 336च्या पटीत 1856 जवळची संख्या किती? मग आपण करू 336च्या डबल झाले आपले किती? मग सर 672. 672 अजून जवळ नाही, थोड्या अजून वरती घ्या. परत 900, 950 तिसऱ्या टप्प्यात, चौथ्या टप्प्यात 1200, 1300 आणि मग कुठे जाऊन 5व्या टप्प्यात आपण 1800च्या जवळ जाऊ. कारण 6व्या टप्प्यात मग आपण पाणी देऊ. 6 18 म्हणजे 1856च्या टप्प्यात वरती जाऊ. मग 5वा टप्पा म्हणजेच काय? गुन्हेला किती करायची? तर 5. 6 पंचे 30 0 आजच्याला 3. 5 त्रिक 15 आणि 3 1808 आजच्याला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. किती आले? मग 1680. किती आले? 1680. पण बाकी किती उरत होते रे? 4. किती उरत होते? बाकी 4. म्हणून काय करायला इथं? अधिक 4. किती झाले? 1684. किती झाले? 1684. आणि 1684 हे 1856 मधून किती वजा केल्यावर येतात बरं? पहा बरं. मग पहा 1856 वजा 1684 करा. किती येत आहे? इथं 2. शेवटी 2 कोणाचे आहे का? आहे. उत्तर आलं आपलं 3. पण पूर्ण काढून घेऊ आता. ठीक आहे. 2. त्याच्यानंतर 5तून 8 जाता का? नाही. मग काय केलं? 15तून 8 गेले, किती उरले? 7. 17. 17तून 16 गेले 1. किती उत्तर आलं आपलं? 172. थोडं उदाहरण किचकट आहे, न समजण्या इतकं आहे, पण समजून घेणं गरजेचं आहे. या प्रकारचे प्रश्न बरेचसे विचारले जातात. पुढचा प्रश्न. एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले. एक संख्या कोणती तरी, एक कोणती तरी संख्या समजा ती x तर प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 2. तर अशी
लहानात लहान संख्या कोणती? काय आहे? किती कितीने भागतो आपण? 3 5 आणि 7. तर बाकी किती उरते? 2 बाकी उरते. बाकी किती उरते? 2. मग काय करून घ्यायचं? यांच्यामधून बाकी 2 वजा करून घ्या. आता ही माझी मेथड सांगतो मी. बाकी बेसिक मेथड काय यांची? तुम्ही यांचा काय करून घ्या आता? लसावी करा. बेसिक पद्धती आपली मेथड नंतर पाहू आपण माझीवाली. ठीक आहे, आपण काय करू? यांचा लसावी करू. लसावी करायसाठी 2 एकमेकांच्या पाड्यात कोण येतात का नाही? 7 5 35 35 त्रिक 65. किती येतात? 105 लसावी आणि 2 बाकी उरते म्हणून काय करणार? अधिक 2. 105 उत्तर नाही अधिक काय करायचे? 2 आणि ते 2 अधिक केले म्हणजे काय उरतं आपलं? 107. याचं उत्तर किती येते मग? 107. कारण या तिघी संख्यांनी जरी याला भागलं तरी बाकी किती उरते? 2 उरते. याला जर भागलं तर बाकी उरते काही नाही. आपल्याला ज्या ठिकाणी बाकी 2 उरते ती संख्या इथं शोधायची आहे. ठीक आहे, आता मी ज्या मेथड करतो त्याप्रमाणे जर केलं असतं तर पहा, मी काय केलं असतं? -2. किती आले असते? 15 -2. कारण काय? 2 वजा केल्यानंतरच त्याला पूर्ण भाग जातो आहे. -2 केले 103, -2 केले 101 आणि -2 केले 105. कितीने भागतोय रे? 3 5 आणि 7. पहिली गोष्ट तर 5ची कसोटी एकदम सोपी आहे. तर 5 याला पण भाग जाणार आणि याला पण भाग जाईल का? नाही. 3 तर फक्त एकूणची एक कोणती संख्या इथं की आता या ठिकाणी 3 याला पण भाग जातो आणि याला सुद्धा भाग जातो आहे. पण मला सांगा 7 याला भाग जातोय का? नाही. कॅन्सल. डायरेक्टली उत्तर आलं तुमचं 105. म्हणजेच कोणतं? 107 -2 केलेले. आणि ही टेक्निक जे लहान प्रश्नात नाही पण मोठ्या प्रश्नामध्ये तुम्हाला जास्त मदत करते. म्हणून लहान पद्धत वापरू नका. मी ज्या पद्धती करतोय त्या पद्धतींवर मी स्पेशल एक व्हिडिओ सुद्धा बनवेल. हे फक्त तुम्हाला एक सांगणं झालं की या प्रकारच्या प्रश्नांना आपण खूप साऱ्या पद्धती वापरू शकतो. एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होतं. याच्या प्रश्नामध्ये काय करायचं आधी की मसावे कशात दिलाय म्हणजे उत्तर सेमी मध्ये दिलंय ना, आणि खोलीची लांबी कशात दिली? पहिल्यांदा मीटर मध्ये. कशात दिलेली? मीटर. 8.25 मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 6.75 मीटर आणि त्याच्यानंतर काय आहे? 4.75 50 मीटर. आता 1 मीटर म्हणजे काय? 100 सेंटीमीटर. मग याला काय करायचं? आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट. मग किती सेंटीमीटर झाले? 825 सेंटीमीटर. हे किती झाले आपले? 675 सेंटीमीटर. आणि हे किती झाले आपले? 450 सेंटीमीटर. बस एवढं आलं की याला ज्याने भाग जाईल ते काय येईल? मग आपला लसावी मसावी येईल. कारण पहा अशा प्रश्नामध्ये काय सांगतात ते टेप वगैरे मोजायला सांगतात तर तुम्हाला मसावी काढायचा असतो. प्रश्न पाहून घ्यायचा. लांबी, रुंदी, उंची ही आहे तर नेमकेपणा मोजू करेल असे लांबी टेपची शोधा. म्हणजे काय? असा टेप शोधायचा आपल्याला की ज्याने या सर्वांची लांबी मोजता येईल. बस टेप म्हणजे काय? एक तुकडा शोधायचा की ज्याने आपल्याला 8.25 मोजता येईल, 6.75 मोजता येईल आणि 4.50 मोजता येईल. आता याच्यासाठी जर ट्रिक सांगायची म्हणली असती तर डायरेक्टली उत्तर किती येणार होतं आपलं? 25 सेंटीमीटर येणार. या सगळ्या गावाला माहिती आहे. पण कसं? आता तुम्हाला ट्रिकही सांगतो याच्यावर. आता पहिल्यांदा सर्वांना भाग जातोय 25 ने भागलं. 25 ने भागलं 25 त्रिक 75 उरले किती? 7. 7वर परत 5 25 त्रिक 75. परत 25 दुने 50 17 17वर 5 175 25 7 175. तर लगेच 25 1 25 उरले 20 20वर 0 25 8. आता परत मला सांगा यांना कितीने सामायिक घटक असायचे ना भाग जाईल? कितीने भाग जातोय? 3 ने. कितीने भाग जातोय? 3 ने. मग 3 ने भागला इथे किती उरताय? 11. इथं किती उरताय? 9. इथं किती उरताय? 6. मला सांगा आता एखादा घटक आपल्याकडे असा आहे का की ज्याने या सर्वांना भाग जाईल म्हणून? आहे का? नाही. असा कोणता घटक आहे का? नाही. उत्तर काय आलं आपलं? 25 त्रिक 100 25 त्रिक 75. काय उत्तर आलं आपलं? 75 सेंटीमीटर. मग टेप ही आपला किती सेंटीमीटरचा असेल? मग 75 सेंटीमीटरचा असेल. किती सेंटीमीटरचा असेल टेप? 75 सेंटीमीटरचा असेल. याच प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू.
बेसिक पद्धतीने पाहून घ्या आधी. पुढची पद्धत तुम्हाला हळूहळू शिकवायची, एकत्र मी सगळं शिकवणार नाही. का? कारण तुमच्याही डोक्यात जाणार नाही आणि शिकवूनही मग मी थकून काही त्याचा फायदा नाही. हळूहळू आपण सर्व गोष्टी शिकू. परत सेम प्रश्न काय, 3 मीटर म्हणजे काय, 300 उत्तर पाहायचं सेंटीमीटर मध्ये ना, 300 सेंटीमीटर. 5 मीटर 10 सेंटीमीटर म्हणजे काय, 510 सेंटीमीटर. आणि 12 मीटर म्हणजे आणि 90 सेंटीमीटर म्हणजे काय, 1290 सेंटीमीटर. किती झालं ते, 1290 सेंटीमीटर. याच्यासाठी तुम्हाला परिमापे नावाचा चॅप्टर यायला पाहिजे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आणि किती सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी पण एवढं कमीत कमी माहिती पाहिजे. एक एक शून्य काढून टाका, किती आले, इथं 10, इथं किती उरलेले होते, मग हे 30, 51 आणि 129. ठीक आहे. मग आता या ठिकाणी परत कितीने भाग जातोय पहा बरं. तुम्ही म्हणाल सर 3 भाग जातो. बरं, इथं उरले ते 30, समजा तुमचे 10 भागल्यानंतर इथं उरले ते 51, इथं उरले तुमचे 129. कितीने भाग जातोय, तर 3 भाग जातो. 3 भागलं किती उरले, 10. इथं उरतील 17 आणि इथं उरतील किती, 3 चौक 12 आणि 3 त्रिक. आता अशी एखादी संख्या भेटते का की ज्याने या सर्वांना भाग जाईल म्हणून, भेटते का, नाही. काय मग यांचा गुणाकार, 10 त्रिक 30. किती सेंटीमीटरची पट्टी राहील, मग या सर्वांना मोजणारी ती 30 सेंटीमीटरची पट्टी राहील. या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम हाच होईल मित्रांनो, फक्त मीटर सेंटीमीटर समजून घ्या, प्रश्न आरामात सुटते, काहीच विशेष नाही. पुढचा प्रश्न, एका फुलाच्या करंडीमध्ये काही फुले आहेत, काही फुले आहेत फुलाच्या करंडीमध्ये. ठीक आहे. एक फुलाची अशी टोकडी आहे, समजून घ्या. याच्यामध्ये असे गोल गोल फुलं आहे, झेंडूचे फुलं, घंटीचे फुलं, असे काही काही आपले फुलं आहेत. या फुलांचे प्रत्येकी 30, 40 आणि 50 फुलांच्या एक एक अशा माळा बनवल्या. हे फुलं उचलले, समजा गणपती उत्सव चालू आहे आणि एक मोठ्या लहान गणपतीसाठी 30 फुलांची माळ, मध्यम गणपतीसाठी 40 फुलांची माळ आणि मोठ्या गणपतीसाठी 50 फुलांची माळ. किती फुलांची माळ, 50 फुलांची माळ केली. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस माळ पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडताय. काय होत आहे, प्रत्येक वेळेस माळ बनवताना किती फुलं कमी पडताय, 5 फुलं कमी पडताय. तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असतील, कमीत कमी. काय विचारलेलं आहे, कमीत कमी. या ठिकाणी ऑप्शन 2 ते 3 येतील, पण आपल्याला कमीत कमी बघायचंय, कमीत कमी किती फुले असतील ते आपण पाहू. मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न कोणता होता आपला, याच्यावरचा बहुतेक काहीतरी आपण आंब्यांचा, याच्यात कसं आता फुलांचा. यांचा काय काढून घ्यायचा, 30, 40 आणि 50 चा लसावी. काय काढायचा, लसावी. 10 न भागलं, 3, 4, 5, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 10 किती आले, 600. किती आला लसावी, 600. केव्हा आला 600 लसावीच काय घेतला आपण, ते 5 फुलं जे कमी पडत होते तिथं किती कमी पडत होते, आंबे 6, ते आंबा आपण 6 टाकले, त्यांचा लसावी घेतला. इथं काय टाकले आपण, 5 टाकले, तेव्हा यांचा लसावी पूर्ण झाला. कारण जेव्हा 600 फुलं असतील तेव्हा काय होईल, 30ची माळ बी पूर्ण बनतील, 40च्या माळ बी पुरा बनतील आणि 50च्या माळा सुद्धा पूर्ण बनतील. पण जेव्हा 5 फुलं कमी तेव्हा काय होतं, 50ची माळ बनवताना मात्र 5 फुलं आपल्याला कमी पडत होते. मग ते कमी पडे नाही म्हणून काय केलं, मी 5 फुलं टाकले आणि एकूण त्यांचा काय काढला, मग लसावी काढला. बरोबर. तर लसावी काढण्यापेक्षा आपण काय केलं, मग डायरेक्टली 5 फुलं टाकले, लसावी घेतला आणि जे 5 फुलं आपण आपल्याकडून टाकले ते 5 फुलं आपण काय घेतलं, आता काढून घेतले. मग 5 फुलं काढल्यानंतर किती उरताय आपले, 595. किती उरताय, 595. मग आपल्याला विचारले कमीत कमी करंडीत किती फुलं विचारले, कमीत कमी किती उरतील, मग 595. जास्तीत जास्त जर म्हणलं असतं तर या ऑप्शन पैकी उत्तर तर खूप आले असते. 600 दुने 1200, मग 1200 वजा 5 किती झाले, 1195. हे सुद्धा उत्तर आलं असतं, पण क्या जास्तीत जास्त म्हणलं असतं तेव्हा. आणि अशा वेळी जास्तीत जास्त म्हणत नाही, कमीत कमीच म्हणलं जातं. कमीत कमी म्हणजेच काय, तुमचा लसावी आला असं म्हणून चालायचं. ग्राह्य धरतो की तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न बघू. 3 मित्र. कोण कोण आता हे 3 मित्र, अ, ब आणि क. एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात.
ब क एवढे खतरनाक रनिंग करताय की एक मैदान आहे 150 मीटरचा असे असं वाटतंय, कारण 12 सेकंदात एक दादा मारतोय, एक तर 18 सेकंदात मारतोय आणि तिसरा तर 20 मध्ये मारतोय. 100 मारतो का 120 मारता ते समजायला मार्ग नाहीये, पण मारता विचार. ठीक आहे, काय सांगताय, जसे तुमचे घंटे काही सेकंदानं वाजतात तसे त्यांचे फेरे सुद्धा काही सेकंदानं होत आहेत. या सर्वांमध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. मग या सर्वांचा काय करायचं आहे आपल्याला, लसावी. काय विचारलं त्यांनी, तर तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील. मग काय विचारलं त्यांनी, किती वेळानंतर ते सर्वचे सर्व प्रारंभ बिंदूमध्ये भेटतील, आणि उत्तर कशात दिलं आपल्याला, मिनिटामध्ये कन्वर्ट करून दिलेलं. मग या सर्वांचा काय काढायचं आपल्याला, लसावी. काय काढायचं आहे, लसावी. काढा यांचा लसावी. कितीने भाग जातोय सर्वांना, माझ्या मध्ये तरी जातोय 2 आने. उरले 6, उरले 9 आणि उरले इथं 10. दोघींना कितीने भाग जातोय, 3 आने. उरले 2, उरले 3, उरले 10. परत 2 आने भाग, 1, 3 आणि 5. बरोबर आहे. ही मेथड तुम्हाला सगळ्यांना येणं गरजेचं आहे बरं मित्रांनो. नाही आली तर मग काही खरं नाही. करून टाका यांचा गुणाकार. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90, 90 दुने 180. किती सेकंदांना भेटणार सर्वांना एकमेकांना, 180 सेकंदांना. कधी भेटता, 180 सेकंदांना. पण उत्तर दिलं आपल्याला मिनिटांमध्ये. मग 180 सेकंद भागेला 60 सेकंद किती आले, 6 1 6 6 त्रिक 18. म्हणजे किती मिनिटांनी भेटताय मध्ये आपल्याला, 3 मिनिटांनी. किती मिनिटांनी भेटताय, 3 मिनिटांनी. तुम्हाला माहिती आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 6 त्रिक 18 म्हणजे किती, 180 सेकंद म्हणजे किती झाले आपल्या, मग 3 मिनिट. मग किती मिनिटांनी भेटले विचारे, अबक एका मित्रांना 3 मिनिटांनी ते एकमेकांना भेटले. पुढचा प्रश्न परत तेच आहे. प्रश्न थोडा मोठा आहे, फक्त एवढं लक्षात घ्या, वेळ लागणार आहे, हे पण लक्षात घ्यायचंय आणि घाई करायची नाही आहे. परत अ ब आणि क 3 लोक धावत आहेत. बरोबर, अ किती मध्ये पळतोय, 252 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ब कितीत पळतोय, 308 मध्ये. आणि क कितीत पळतोय, 198 मध्ये. किती मध्ये पळतोय तो, 198 मध्ये पळत आहे. तर असेच फिरत राहिले तर किती वेळानंतर ते तिघेही एकाच वेळी सुरुवातीच्या ठिकाणी येतील. काय, एकाच ठिकाणी ते किती वेळानंतर येतील असं त्यांनी विचारलेलं आहे. प्रश्न फक्त वाढलाय, बाकी काही झालेलं नाही. माहिती नसलं काय करायचं, गुण्या मुनानं काय करायचं, 2 आनं भागून घ्यायचं. 2 आनं भागलं तर काय येईल, 126. इथे भागलं तर काय येईल, 154. आणि इथे भागलं तर काय तुमचं 99. पहा बरं कितीने भाग जातो सर्वांना, परत 3 आने जातोय का, 5 आणि 4 9 आणि 1 10. 3 आने प्रत्येक ठिकाणी जात नाहीये, पण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी देऊन देऊ. ठीक आहे, 9 आने पण जातोय, 9 आने जातोय, 9 आने देऊन देऊ. 9 ने भागलं, इथे किती उरले, 9 1 9, 9 चोक 36. इथं 9 आने भाग जातोय का, नाही, 154 जसेच्या तसे. या ठिकाणी 9 ने भागलं, 9 1 9 आणि 9 1 9. आता या ठिकाणी पहा 11 ने भाग जातो या दोघींना. ठीक आहे, मग 11 ने भाग. 14 जसेचे तसे, 11 1 11, 11 चोक 44 आणि 11 1 11. कितीने भागलं मग आता, 14 ने. 14 1 14, 14 1 14, 1 जसाचा तसा. या तिघींचा गुणाकार करा बघू. 9 दुने 18, 18 गुणिले 11, 18 दा 180 आणि 18 198. किती झाले, 198 आणि 198 गुणिला 14. किती, 198 गुणिला 14. डायरेक्टली काय केलं असतं, याला मानून घेतले असते आपण 200 वजा 2. 200 14 दुने 28 म्हणजे किती झाले, 280 आणि 2 0. बरोबर, आणि 14 दुने 28 आणि 2 0 वजा 14 दुने 28. किती आले तुमचे, 2772. किती आले, 2772. ठीक आहे, मग 2772 आले. या ठिकाणी पुसून घेतो. 2772 सेकंदांनी ते काय करता, एकमेकांना भेटता आहे. किती सेकंदांनी, 2772. मग समजतं की 12 सेकंद वरती आहे, 12 सेकंद वरती आहे. आपल्याला लगेच समजतंय, उत्तर आपलं डायरेक्ट समजलं पाहिजे, याच्या तिघींमधून आपलं उत्तर आहे. हे तर उत्तर येतच नाही. मग कसं लिहिलं मी याला, 2760 अधिक 12. हे तुम्हाला कुठेच सापडणार नाही. या कॅल्क्युलेशनच्या काही ट्रिक्स नाहीत,
तर याला आपण म्हणू शकतो कॉमन सेन्स आहे. हा आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस मधून डेव्हलप होतो आणि योग्य मार्गदर्शनाखाली जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असली तर 100% होईल. नाहीतर काय मग खाली मान टाकली बैलासारखं चालूच आहे तर आपला पेपर कधी निघणार नाही. मग भागेला केलं मी तर 60, भागेला 60 केलं 0 0 निघाला 6 चोक 24 उरले 3 3 6 6 6 36 किती मिनिटं झाले मग 46 मिनिटे आणि 12 सेकंदे. काय आलं 46 मिनिटे आणि 12 सेकंद. उत्तर कोणतं आहे आपलं मग ऑप्शन क्रमांक 1 की त्याला मग 46 मिनिटे आणि 12 सेकंद. वेळ लागणारा प्रश्न होता पण प्रश्न जमणारा होता. बरेचशा पोरांनी सोडून दिला असेल असे प्रश्न सोडून द्यायचे नाही. याला सोडवण्याचा दुसरा रस्ता पण होता आपल्याकडे पण काय तुम्हाला उमजणार नाही म्हणून सांगू काय फायदा नाही. हळूहळू जेव्हा आपण पुढे अजून चांगल्या प्रकारचे प्रश्न घेऊ कठीण प्रकारचे तेव्हा मी तुम्हाला हळूहळू ते सांगेल म्हणजे सांगेल 100% सांगेल. कारण काय व्हिडिओ जास्त लांब होऊन जाईल. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 6 8 16 याप्रमाणे माळा करवायच्या आहेत. प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात तर करंडीत कमीत कमी किती फुले असतील. सेम टू सेम प्रश्न आपण सोडवला आहे. काय करतो आपण याचा लसावी करतो 8 6 आणि 18 म्हणजे माळा तर बनवतोय. पहिल्यांदा 8 ची माळ बनवली पूर्ण झाली 6 ची बनवली पूर्ण झाली पण 18 ची बनवताना 2 मात्र कमी पडले मग ते 2 आपण मी टाकले म्हणजेच काय काढला यांचा मग लसावी काढला. लसावी काढायचा म्हणला तर 2 भागलं उरले 4 उरले 3 आणि तो उरले 9 परत 3 भागलं उरले 4 उरला 1 उरले 3 मग काय डायरेक्टली गुणाकार 3 चौक 12 12 त्रिक 36 36 दुने 72. पण हे उत्तर आहे खरे आपलं नाही. काय आपण स्वतःहून पण याच्यामध्ये 2 टाकले ते 2 काय आपल्याला काढून घ्यायचे आहेत. वजा 2 केले किती उरले मग आपले 70 उरले. किती उरले मग आपले हे 70. कारण काय करंडीत कमीत कमी किती फुले आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. कारण पूर्ण माळ बनण्यासाठी 2 फुलं कमी पडत होते आणि आपण त्याचा लसावी घेतला होता म्हणजे काय की ज्याला या सर्व संख्यांनी भाग जात होता म्हणजे जेव्हा या पूर्ण माळा बनत होत्या. ठीक आहे पुढचा प्रश्न पहा. एक टोला दर 18 मिनिटांनी वाजवतो म्हणजे शिपाई आहे टोला वाजवतो. दुसरा टोला 24 मिनिटांनंतर वाजवतो आणि तिसरा टोला तो 32 मिनिटांनंतर वाजवतो. जर तिन्ही टोले सकाळी 8 वाजता वाजले तर त्यानंतर पुन्हा ते टोले वाजण्याची वेळ किती मिनिटांची असेल. ठीक आहे काही विषय नाहीये आपल्याला समजून येईल. काय करायचं फक्त माहिती तुम्हाला 18 प्रश्न किती सोपा आहे तुम्हाला पण माहिती आहे. काय आहे 18 त्याच्यानंतर 24 आणि त्याच्यानंतर 32 या सर्वांचा काय करायचं आपल्याला लसावी काढायचा आहे. सर्वांना भागून घ्या. कितीने भाग जातोय 2 भागून घ्या 3 4 जे भाग जाईल त्याने भागून घ्या. 2 भागला किती उरले इथं 9 इथं उरले आपले 12 आणि इथं उरले किती आपले मग 16. 3 भागून घ्या 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि त्याच्यानंतर 3 भाग जाते म्हणून 16 तसेचे 4 भागा 3 जसेचे तसे 1 4 चौक 16 4 त्रिक 12 12 चौक 48 त्यानंतर 3 दुने 6 आणि 48 गुणेला 6 किती होतील बघ 6 5 30 वजा 12 जरी केले तरी चालतील. मग 312 वजा 3 केले तर आपले 288 पण करू. 8 8 सक 48 8 चला 4 त्याच्यानंतर 6 चौक 24 आणि 4 288 28 म्हणजे 288 किती सेकंद किती मिनिटांनी भेटते सर्वांना दोघांना एकमेकांना आता 288 मिनिटांनी भेटते. किती मिनिटांनी 288 मिनिट किती आहे 288 मिनिटांनी एकमेकांना भेटतंय. पण 288 मिनिट मग आपल्याला कुठेतरी त्या तासात पाहिजे बरोबर आहे ना तास कारण तेव्हा याच्यात तुम्ही तास वाढवणार आहे. मग तुम्ही म्हणा सर 60 मिनिटांचा 1 तास मग 1 तास पुढच्या 60चा 2 तास पुढच्या 60चा 3 तास पुढच्या 60चा 4 तास म्हणजे किती झाले आता 240 तास आपले झाले. किती झाले 240 तास झाले. मग 8 वाजता सुरू केली होती अधिक 4 तास म्हणजे किती वाजले आता 12 वाजले आणि याच्यात 240 तास पण संपले. मग 288 वजा 40 केले तर किती येतील तुमचे 288 वजा 240 केले तर उरतील फक्त किती आपले मग 48. मग 12 वाजून किती मिनिटांना दुसरे घंटा वाजून तुमची 12 वाजून 48 मिनिटांनी. मग पुढे 12 वाजून 48 मिनिटे ऑप्शन क्रमांक 3 आपलं काय उत्तर आहे. समजलं असेल मित्रांनो काही विशेष नाहीये फक्त काय लसावी काढायचा आहे आणि मिनिटांचं रूपांतर तुम्हाला तासांमध्ये करून उत्तर काढायचं आहे. एका पिशवीत काही गोळ्या आहेत त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या. प्रश्न चांगला आहे
ट्रिकी प्रश्न पुराणा जमला नसेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करायचं होतं, ऑप्शन वरूनही काढायचं होतं, किंवा तुम्ही जर लसावी जरी घेतला असेल तरी काही प्रॉब्लेम. ठीक आहे, लसावी मसावी घेऊन सुद्धा यांचं उत्तर येत होतं. ठीक आहे, तर मग काय होतं की मी काय केलं, प्रश्न पहा, एका पिशवीत काही गोळ्या आहे, समजा ही एक पिशवी, अशा प्रकारची ही पिशवी, या पिशवीमध्ये आपल्या काही गोळ्या आहे, असं पॉकेट. ठीक आहे, पॅरासिटामॉलच्या गोळ्या काही समजून घ्या, म्हणजे काही गोले काही लांब्या अशा. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या होतात. म्हणजे 12 मुलांना वाटल्या त्या आणि प्रत्येकी सारख्या काहीतरी एक सरून वाटल्या, तर किती गोळ्या उरतात आपल्या, 8. आणि त्याच गोळ्या जर 14 पोरांना वाटल्या प्रत्येकी काहीतरी, जास्त आहे कमी काही माहिती नाही, तर किती गोळ्या उरतात आपल्याकडे, 10. किती गोळ्या उरतात आपल्याकडे मग, 10. म्हणजे यांचा लसावी असा घ्यायचा आहे, लसावी नाही तर अशी एक संख्या घ्यायची की ज्याच्यामध्ये 8 मिळवले तरी तीच संख्या यायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये 10 मिळवली तरी तीच संख्या यायला पाहिजे. मग समजा मी काय केलं, आपण ऑप्शन वरून घेऊ, आपण ऑप्शन घेतलं डायरेक्टली 80. किती घेतलं, 80. आता मला सांगा 80च्या खाली किती, 80 गोळ्या. आता 30ही घेतल्या असत्या पण काय शेवटी, ठीक आहे आपण 30 घेऊ. तुम्ही मला असं डायरेक्टली 80 कसं घेतले, 30 घेतले. आता 12 ने जर वाटायचं म्हणलं तर कमीत कमी किती वाटतंय, प्रत्येक पोरग्याला जर सारख्या द्यायच्या म्हणल्या तर 12 दुने 24. एका पोरग्याला 2 दिल्या, 24 वाटल्या, उरल्या किती, 6. उरल्या किती पाहिजे होत्या आपल्याकडे, 8. 8 उरताय का, नाही. इथंच ऑप्शन आपलं कट झालं. त्याच्यानंतर घेतलं मी 28, परत 24 वाटल्या, म्हणजे प्रत्येकी 2 वाटल्यात, उरता किती आहे, 4. आपल्याला उरल्या किती पाहिजे होत्या, 8. मग आता 80 घेऊ शकतो ना, घेऊ. 80 घेतल्या. मग एका पोरग्याला 12 पंचे 60, 12 72. एका पोरग्याला वाटल्या मी 6 गोळ्या, तर एकूण किती गोळ्या वाटल्या मग मी, 72 गोळ्या वाटल्या. एकूण किती गोळ्या वाटल्या मी, 72 गोळ्या वाटल्या. तर एकूण मला सांगा 80 पैकी 72 वाटल्या, तर उरल्या किती, 8. किती गोळ्या उरल्या, 8. म्हणजे 80 वर माझी पहिली कंडिशन पास झाली. दुसरी कंडिशन, मग दुसऱ्या कंडिशन नुसार 14 5 70, 14 84. 6 न वाटायचे असते तर 84 गोळ्या लागत होत्या, 84 गोळ्या आहे का माझ्याकडे, नाही. मग मी 5 न वाटल्या, एका पोरग्याला किती, 5. मग अशा 14 पोरांना वाटल्या तर किती झाल्या, त्या 14 5 70. एकूण गोळ्या होत्या 80, त्याच्यापैकी किती गोळ्या वाटल्या मी, 70 गोळ्या वाटल्या. मग 70 गोळ्या वाटल्या तर त्याच्यापैकी बाकी किती गोळ्या राहिल्या आपल्याकडे, 10. आणि गोळ्या किती बाकी राहतात मग, 10 गोळ्या उरल्या आहे. तर मग आपलं उत्तर किती आलं मग, 100% 80 उत्तर आलं. किती उत्तर आलं मग आपल्याकडे, 80 उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न, मसावी काढायचंय, वजाबाकी करूनही काढू शकता, काही ऑप्शनच्या मध्ये विषय असा नाहीये. ठीक आहे, असा प्रश्न पण आपण पहिला काय करायचं, यांचा लसावी काढायचा आणि किती मिनिटानंतर भेटायचं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे, काय म्हणलं गेलंय की मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे, म्हणजे काय, मसावी काढायचं असं समजून घ्यायचं. काय काढायचं आहे, मसावी. अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639, 712 आणि 1525 या संख्यांना भाग दिला असता बाकी किती उरते, 10 9 8. अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला माहिती, बाकी तुम्ही काय करता, यांचा सर्वांचा मसावी काढता, त्याच्यानंतर हे संख्या वजा करावी लागतात, त्यानंतर त्याचा मसावी काढावा लागतो, तेच करावं लागतं सेम. ठीक आहे, पण आपण दुसरी टेक्निक बघू. हे वजा करणं आपल्याला कंपल्सरी आहे. मग याच्यामधून किती वजा करायचे, 10. दुसऱ्याच्यामधून वजा करायचे 9 आणि तिसऱ्या वजामधून काय वजा करायचे, 8. ठीक आहे, आता 639 मधून 10 गेले 629, 712 मधून गेले 9, 703 आणि 1525 मधून गेले किती उरतात तुमचे, 1517. आता या संख्या यांचा जो मसावी येईल ते तुमचं उत्तर असेल. मसावी तुमचा निघणार नाही सहजासहजी, कारण शेवटी संख्या पहा कशा आहे, कोणी भाग जातोय दिसतंय का, नाही. मग आता याच्यावर आपल्याला बरोबर नाही तर चुकीचं उत्तर शोधायचं. मला सांगा 35 चा भाग जातोय, म्हणजे शेवटी किती येतात, याच्यामध्ये 7 येतात आणि 5. म्हणजेच काय आहे, या संख्यांना 5 ने सुद्धा भाग गेला पाहिजे. मला सांगा कोणत्याही संख्येला 5 ने भाग जातोय का, नाही. ऑप्शन क्रमांक 1 आहे का, नाही. 9 चौक 36, म्हणजे प्रत्येक संख्येला 4 ने तरी भाग गेला पाहिजे.
चाराने कोणत्या ठिकाणी भाग जातो का पहा बरं, नाही, चाराने भाग जात नाही, म्हणून उत्तर येतंय का, नाही. 38 काय आहे, 17 दुने 18 19 दुने 38, किती 19 दुने 38, म्हणजे दोनानं सुद्धा भाग जायला पाहिजे. एकावी संख्येला दोनानं भाग जातोय का, नाही, म्हणजे उरला कोण, फक्त मग 37. 100% गॅरंटी आहे की याचं उत्तर किती असेल आपलं, 37. अन्यथा तुमच्याकडून तरी पेपरात 5 मिनिटाच्या आत त्याचं उत्तर निघणार नाही. 37चा पडा कोणाचा पाठ नसतो, आणि शक्यतो जर याच्यापुढे पण लक्षात ठेवा, जर शेवटी 9 3 7 म्हणजे प्रत्येकच अंकामध्ये जर ऑड नंबर येत असतील तर मित्रांनो 100% गॅरंटी आहे की त्याचा मसावी हा मूळ संख्या असेल, म्हणजे असेल. मग याच्यामध्ये मूळ संख्या कोणती आपली 37 होती, म्हणून 100% याचं उत्तर हेच असणार होतं. याच्या मागे काही गोष्टी प्रॅक्टिस मध्ये कन्सेप्च्युअली शिकावे लागतात, कारण लसाई मसाई फक्त एवढंच नाही, याच्यावर मी जवळपास 10 ते 15 पॉईंट समजावून सांगतो, कारण त्याच्यात तुमच्या गावात मग कन्सेप्ट बिल्ड होतात. ते कन्सेप्ट बिल्ड झाल्या म्हणजे असे प्रश्न आपले 5 मिनिटाचे प्रश्न सुद्धा 1 मिनिटात किंवा 30 सेकंदामध्ये सुटतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न तर थँक्यू. तर मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.